तर रामराम मंडळी, पार्ट 4 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सगळ्यात पहिले तर आपलं शेगाव नगरीमध्ये सहज स्वागत केलं आणि त्याच्यानंतर लगेचच पोहोचलो बाबा आपल्या श्रीच्या मंदिरापाशी। आणि कमानीतून आत एंट्री केल्याच्या नंतर तर इतकं भारी वाटू लागलं की तुम्हाला काय सांगावं, माझ्या चेहऱ्यावरचा तर आनंदच मावेना। आत आल्या आल्या लगेचच तुमच्या भावानं सगळ्या पादुका एका जागेवर गोळा करून टाकल्या आणि लगेचच बाबा निघलो दर्शनाकडे जाण्यासाठी। तर तितक्यात मस्तपैकी छोटे छोटे चिमुकल्याची सहल आलेली दिसली। गावाला आलो आणि इथं आल्याच्या नंतर फोटो घेतला ना, हे तर कधी होणारच नाही। आणि लगेचच लागलो बाबा आम्ही आता श्रीच्या बारीत, आणि त्यातल्या गर्दी काहीच नव्हती आणि त्यातल्या सकाळचा पण टाइम होता। आणि दर्शन झाल्याच्या नंतर इतकं भारी वाटू लागलं की काय सांगू तुम्हाला। श्रीच्या मंदिराला मस्तपैकी एक गोल राऊंड आणला आणि लगेचच बाबा तीर्थप्रसाद घेतला। आता आपला जो मेन प्रसाद होता त्याला अजून 12 मिनिटं टाइम होता। म्हटलं आता घेऊ आपण पण एकदा बारीत लागून। सगळेजण बारीत लागलो आणि लगेचच 10 ते 20 मिनिटात आपला नंबर आला, प्रसाद घेतला आणि लगेचच बाहेर आलो। आणि बाहेरून पाहतो तर काय बाबा आरतीला पण सुरुवात झाली। एकदा तुम्ही पण ऐका आरती। श्रीला गजानन महाराज की जय म्हटलं आणि आता आम्ही निघलो होतो बाबा आता आमच्या घराकडे जाण्यासाठी। चला आलोच तर म्हटलं आता मस्तपैकी पेढा वगैरे घेऊन टाकू आपल्या घरी। प्रसाद वगैरे तर झालता घे ना, म्हटलं आता काही ना काही छोट्या मुलासाठी खेळणे घेऊन टाकू। खेळणे घेतले आणि आलो बाबा डायरेक्ट पार्किंग मध्ये। इथं तर काय बाबा ऑलरेडी आरती मंडळी आलेलीच होती, फक्त आता 2-4 जण राहिले होते यायची। अशी वाटली बाबा तुम्हाला ही सिरीज ते एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आता ही सिरीज इथं संपणार आहे आणि आता सगळेजण आपापल्या घरी पोहोचले होते। आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय महाराष्ट्र।